एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये सहकुटुंब सहपरिवारमध्ये मी सोनाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। कोणताही सण आला की आपल्या सगळ्यांची अगदी धावपळ सुरू होते। आपल्याला तो सण अगदी उत्साहात साजरा करायचा असतो, घरी पाहुण्यांची रेलचेल वाढते, बाहेर जायचं असतं, पण हे सगळं करताना हा सण उत्साहात साजरा करताना आपल्याला सगळ्यात जास्त मदत होते ती म्हणजे आपल्या घरी काम करणाऱ्या या मावशांची आणि बायांची। नुसतं सणच काय, पण आपल्याला ऑफिसेसला जायचं असतं, आपलं करिअर घडवायचं असतं, पण जर काही या मावशी आणि ताया जर आल्या नाहीत तर आपलं घर अगदी ठप्प होऊन जातं। मग चला आज आपण अशाच काही मावशी आणि तायांना भेटणार आहोत जे आपल्या जीवनाचा अगदी अविभाज्य घटक बनलेले आहेत। चला जाऊन भेटूया। तर या आहेत आपल्या त्या चौघी जणी। तुमची ओळख करून द्या ना प्लीज। तुमचं नाव काय? माझं सोनी। तुमचं? तुमचं? जयश्री। गुलाब माझं। आम्ही सारे खवय्येमध्ये तुम्हा चौघी जणींचं खूप स्वागत आहे। आम्ही आमची घरं तुमच्या भरोश्यावर टाकून जातो, त्यामुळे तुम्हाला खरंच मनापासून तुमचे आभार तुमच्या सगळ्यांचेच। आणि मला सांगा की तुम्ही सांगा की तुम्ही कामाला कधीपासून सुरुवात केली? कधी जेव्हा मी असे समजायला लागले तेव्हापासून मी असे घरकामच करते। अच्छा। असे कोणाचे मुलं सांभाळायला, हां तिकडेच घरी राहून राहून काम करून करून माझं लग्न झालं। हां। मग तेव्हा पण मग नंतर लग्नानंतर मी शेतामध्ये कामाला जायला लागले। अच्छा। खूप वर्ष 10-12 वर्ष मी शेतातच काम केलं। अच्छा। त्याच्यानंतर पोरं थोडी मोठी झाल्यावर मी घरकामाला जायला लागले। बरं। 3-4 घरी काम केलं मी। हां। कधी कुठे कोणाकडे 5 वर्ष, कोणाकडे 6 वर्ष, आता मॅडमकडे 5 वर्ष। अच्छा। आणि तुम्ही तुमचं नातं आहे का काही? तुमची मुलगी आहे? अच्छा। हां। आणि मग तुम्हाला पण स्वतःला मुलं आहेत, मग त्यांच्यासाठी तुम्ही का ते शाळेत जातात ते? आता ती मुलं मोठी आहेत, मुलगा कामाला जातो, मुलगी कॉलेजला आहे 12वीला। अच्छा। म्हणजे तुम्ही छान स्वतः मेहनत करून छान त्यांना शिकवलंय आणि आता ते आपापल्या मार्गाला पण लागलेले आहेत। तुम्ही कधीपासून काम करता? मी आताच 5 वर्ष झाली कामाला। हां। आणि मुलं शाळेत जातात। अच्छा। आणि तुम्ही कधीपासून काम करता? मी लग्न झालं तेव्हापासून म्हणजे स्टेशनला काम करायची, घरकाम। 6 वर्ष केलं मी काम। बरोबर। आता इकडे 5 महिने नवीन काम, म्हणजे 5 महिने झाले इकडे करते। आणि आणखीन काही अनुभव तुमचे सांगा ना की तुम्ही काम करता तेव्हा किंवा जुन्या आधी तुम्ही कुठे काम करायचा तेव्हा तुम्हाला कधी काही त्रास झाला का, किंवा तुम्हाला कधी वाईट अनुभव आला का, किंवा चांगला अनुभव असा की जे तुम्हाला तुमच्या मालकिणींबद्दल किंवा जिथे तुम्ही काम करता तिथे तुम्हाला खूप छान वाटलं असं तुम्ही सांगू शकाल? नाही, एक घरी मी 4-5 वर्ष काम केलं आणि तिकडे खूप चांगलं होतं। तिची मुलं छोटी होती, 5 वर्ष केलं मी। आणि अजून 6-7 वर्ष केलं, ती जरा खूप कडक होती। खूप अशी ओरडायची, खूप तिच्या घरात खूप काम केलं मी, तिच्या मुलांना सांभाळलं, स्वयंपाक वगैरे सगळं घर सांभाळलं, ती खूप कडक होती। मग मी त्याच्यानंतर मग सोडून दिलं। तुम्ही सोडून दिलं स्वतःहून काम? आमची पूर्वी खूप गरीब परिस्थिती होती, आम्ही मजुरी करून खायचो। आता जेव्हापासून आम्ही असे घरकाम करतो तेव्हापासून आमचं सगळं चांगलं चाललंय। खरंच खूप। आणि तुम्हाला आता तशी घरही चांगले मिळाली आता तर मॅडम आमच्या खूपच चांगल्या आहेत, त्या आम्हाला सगळंच करतात। अच्छा। आणि मग आता आई तुमची तुमच्या बरोबर असते का? आई माझी संपूर्ण तिकडेच राहते। तुम्हाला किती मुलं आहेत? आणि 3 मुली। बरं। आणि मग तुम्ही पहिल्यापासून म्हणजे तुमचं लग्न झालं त्याच्याही आधीपासून तुम्ही काम करत होता? आणि तसं काम करून तुम्ही तुमच्या मुलांना वाढवले? म्हणजे खूपच, म्हणजे तेव्हा कपडे पण नाही अंगात नीट भेटायचे काय मुलांना का, मला खूप म्हणजे हे केलं। आता तर त्रास केला नवऱ्याला तर पियायचा ना। हां। मग ते काम करायचे का नाही? ते करायचे पण ते पैसे सगळे लागतेच माझे ना। बरोबर। नंतर मग ही मुलं पण साधारण मोठी झाली, मग ह्यांना मी कुठे शाळेत टाकलं नाही, पैसे नाही ना, शिकवणार कशाने। मग त्यांना मग असेच घरकामाला ठेवलं ना, मुलं सांभाळायला। बरोबर। मोठी होता मग मोठी झाली, तुम्ही लग्न करून दिली मग त्यांनी। तिघींची लग्न तुम्ही जबाबदारी तुमची चांगल्या प्रकारे पार पाडली। मोठ्या मुलीकडे आहे, मुली माझ्याकडे आहे, म्हणजे माझ्याकडे। अच्छा। मुलीकडे राहते, पण मी घरी जास्त नसते, मी घरकामाला जास्त असते ना। बरोबर। तुम्ही जेव्हा कामाला सुरुवात केली, तुम्ही शाळेत गेला नाही सांगता, तुम्हाला कधी असं वाटतं का, किंवा कधी अशी इच्छा झालेली का की शाळेत जावं, किंवा कधी असं वाटतं की एखादी गोष्ट करावी, असं कधी वाटलंय? काही अशी इच्छा तुमची, तुम्हाला असं कधी वाटलं का? तिला आता वाटते, पहिलं नाही वाटलं। आता कसं गेली नाही, घातलेली शाळेत तेव्हा गेली नाही ती।
मग आता तुम्हाला असं वाटतं पण की पण अजूनही वेळ गेलेली नाहीये. शिक्षणाला वय व काळ कशाची गरज नसते. तुम्ही अजूनही शिकू शकता. आता शिकवते मॅडमची मुली. शिकवतात ना. चला चांगलं आहे. आणि तुम्हाला असं कधी वाटलं? वाटते पण आता आता जायला वेळ. आता तुमची छोटी मुलं आहेत ना, ती शिकतील ना, त्यांच्या बरोबरच तुम्ही पण शिका. पूर्वी आम्ही अंगठा द्यायचे पण आता सही करायला पण सही करायला येते. मग आता हळूहळू थोडं वाचताही येईल तुम्हाला, तुमच्या मॅडम शिकवतात त्यामुळे. बरं, आता आपण छानपैकी गप्पा झाल्यात. आता आपण आपलं रेसिपीजकडे वळूया. पदार्थ छान छान बनवूया. कोण बनवणार आहे? तुम्ही बनवणारा? आणि तुमच्या दोघींमध्ये कोण बनवणार आहे? दोघी मिळून बनवणार. बरं, दोघी मिळून बनवणार. तुम्ही काय बनवणार आहात? मी करंजी. करंजी, पुरणाची करंजी. मग याचं साहित्य सांगा. पुरण, मैदा, गव्हाचं पीठ, तूप, रवा, मीठ आणि तेल. सुरुवात करूया. हो. काय हवंय? आधी आपण घेऊया गव्हाचं पीठ. बरं, तुम्ही दोघी मायलेकी आहात ना? तुम्ही जवळच राहता का घर लांब आहे? तसं नाही, तुमचं? थोडं लांब आहे. एक अर्धा तास जायला लागतं माझ्या घरी. अच्छा. हेच मैदा. बरं. थोडंसं मैदा, जास्त नाही. बरं. आणि थोडंसं रवा. तुम्ही ज्या घरी कामाला जाता तिकडे आणि ह्या जातात तिकडे मॅडम कडे कामाला आहे. तुम्ही इथे एकाच घरात कामाला आहात? हो. दोघी पण. तिला 5 वर्ष झाली, मला 3 वर्ष. थोडंसं मीठ. अच्छा. आणि ह्या आधी कामाला आणि तुम्ही नंतर आले. पहिल्यापासून तुम्ही वसईतच आहे. तुम्ही पहिल्यापासून वसईमध्येच राहणार आहे? तूप घातलं. आता पाणी लागेल. पाणी लागेल. ठीक आहे. मग तुमचं साधारण सकाळी किती वाजता सुरुवात होते कामाना? सकाळी अगोदर मी घरी डबा बनवते. मग सकाळी 9-9:30ला मॅडमकडे येते. अच्छा. मग संध्याकाळी 7 वाजता जाते घरी. बरं. आणि तुम्ही? मी इकडेच राहते. म्हणजे तुम्ही इथेच राहता. पण तुम्ही किती 3 वर्षापासून इथेच राहता? मग त्याआधी तुम्ही आधी वाडी जायची कामाला. तिकडे कामाला शेतामध्ये. शेतामध्ये. मग एकाच कोणाकडे काम असायचं का? नाही, सगळीकडे जायचं. म्हणजे एकाकडे असं रोज नसायचं ना. अच्छा अच्छा. हा हा. आता काय करणार आपण? अजून थोडं घालायला हवं का? थोडंसं ओलं झालं. मग हे पीठ तयार झालं की आपण त्याच्यामध्ये पुरण भरून घेऊया. अच्छा. पुरणाची करंजी करूया. बरं. मग आपण हे रेडी करूया. गोळा आणि पुरण भरून घेऊया. आता लाटून घ्यायचं आपण. हो. देऊ घ्या ना. पुरण म्हणजे आपण आम्ही नेहमी करतो तेच आहे, पण त्याच्यात ओलं खोबरं घातलंय. अच्छा. आणि आता ते डाळ, त्याच्यात खोबरं, गूळ आणि वेलची, तूप असं करून पुरण बनवलं. साधारण सुक्क थोडं सुकं होईपर्यंत जरा घाटत राहायचं, मग कोरडं होतं. आता सणांचे वगैरे जेव्हा दिवस असतात तेव्हा तुम्हाला पण जसं समजा दिवाळी जसं म्हटलं तर दिवाळी तुम्हाला तुमच्या घरातला पण फराळ बनवायला लागतो आणि बाहेरही कामावरती पण करायला लागतं. कसं सांभाळता तुम्ही? कशी धावपळ होते तुमची? घरचं मी रात्री वगैरे करतो, कामावरचं दिवसा. वेळ नसतो मग रात्री करायचं. अच्छा. मग तुम्हाला मदत करायला घरी कोणी असतं? असतात ना, कोण असं शेजारी वगैरे आम्ही मिळून असं करतो. अच्छा. एकटीने तर काय होत नाही ना, करंजी वगैरे करायला तर दोघी लागतात. बरोबर. तर हे पुरणाच्या भरते. आजी, तुम्ही वाडीमधनं वगैरे काम करायचं तर तेव्हाचे काम करण्याचे तुमचे दिवस आणि आता तुम्ही जेव्हा काम करतात काय फरक जाणवतो तुम्हाला? काय फरक म्हणजे जाणवतं आता तेवढं आता वाढीचं मला झेपत नाही काम. बरोबर. म्हणजे पहिलं उन्हाबिनात केलं पण आता नाही झेपत मला. डायबिटीज, प्रेशर आहे ना, असं काम नाही होत मला. मग तेव्हा आता मी इकडे म्हणजे घरकामच करते जास्त. पण इथे थोडं तुमच्या वयोमानाप्रमाणे तुम्हाला इथे काय काम करायला हे असतात ना, दुसरी एक रात्रीचं थोडंसं काय हे सगळं करून जाते मी. वरण भात लावते संध्याकाळी. सुंदर दिसते, छान बनवले. आणि ह्या अशा आपण आता आणखीन करंज्या बनवून घेऊया ना. आणि मग त्या तळायच्या आपण आता नंतर तळूया. आता हे झालेली आहे. ठीक आहे, आपण अजून बनवून घेऊया. तेल तापले, आपण ह्या तयार केलेल्या करंज्या तळायला ठेवूया. तुम्ही किती वर्षापासून काम करताय? मग मी शाळेत जास्त शिकले नाही म्हणून घरकामच करते. घरकाम सगळीकडे असं स्वयंपाक, घरातलं काम असंच करते, म्हणून मला असं ह्याची आवड आहे करायची. दोन्ही टाकून घ्या.
ह्या जेव्हा कामाला ह्यांनी सुरुवात केली तेव्हा जेव्हा पहिल्यांदा जायला लागल्या तेव्हा तुम्ही त्यांना काय सांगितलं की बा काय गोष्टी, काही उपदेश त्यांना तुम्ही काही सांगितलात का, किंवा आता तुम्ही त्यांना काही सांगता का? म्हणजे खास करून पहिल्यापासून ती अशी घरकामच करते, जेवणाचं बिवणाचं. आता काही मी कामावरतीच राहून असं सगळं तुम्ही यांच्याबरोबर जायचात का बरोबर ह्या वाडीतनं कामाला जायचं? वाडीत नाही जास्त गेले. मुलं तिला सांभाळायला नवरा खूप प्यायचा, तो जेवण पण गेला लहान लहान, मग यांना मी कामाला ठेवलं. बरं, मग तुम्ही एकट्याने सांभाळलं पूर्ण घर? मग किती मुलं तुम्हाला? 3 मुली, 1 मुलगा गेला. 3 मुली आहेत. तर आम्ही तिन्ही बहिणी कोणच शिकलं नाही, शिक्षणाला पैसाच नव्हता त्या टायमाला. बरोबर कोण शिकलं नाही. तिघी पण त्यामुळे तुम्ही एकट्याने बाहेर वाडीतनं कामं करून त्यांना पोट भरलं. अच्छा. मग आज जेव्हा त्या एवढ्या छान लग्न झालेलं आहे, त्यांचं छान संसार करतायत, तर तुम्ही त्यांना काय सांगू इच्छिता? त्यांना काहीतरी काय त्याचा मुलगा पण कमावतो, मुलगा पण कामाला जातो, दोघं जण कमावता चालले, त्यांच्या घरबीर चाललं. ते मॅडमनी मदत केली. मॅडम चांगल्या आहेत, मला सगळं बघतात त्या. मॅडम मला खूप बघतात. माझ्या मुलीच्या शिक्षणाला मला सगळं काही मला त्या देतात. त्यामुळे तुम्हाला एक मोठा आधार आहे. ताई पण तुमच्या तिथे राहतात, त्यामुळे तुम्हाला ते. आता मला घर वगैरे त्यांनी बांधून दिलं. त्यांनी पैसे दिले घरासाठी. अच्छा. त्यांच्याचमुळे माझं चांगलं झालं, नाही तर आमचं असंच होतं जुनं घर. आणि तुम्ही तितक्याच प्रेमाने आय थिंक त्या करता त्यांच्या घरामध्ये, म्हणून ते तुम्हाला एवढं सगळं करतात तुमच्यासाठी. झाल्या काय आपल्या? आम्हाला म्हणजे परक मानतच नाही, ते घराच्या सारखं मानत असतं. कामवाले असं नाही समजत, कामवाल्या असं समजतच नाही ते. झालेलं आहे आता. ठीक आहे, मग ह्या पुरणाच्या करंज्या तयार आहेत. तुम्ही याची साहित्य आणि कृती लिहून घ्या. पुरणाची करंजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चणा डाळीचं पुरण, मैदा, गव्हाचं पीठ, तूप, रवा, मीठ आणि तेल. कृती: चणा डाळ, ओलं खोबरं, गूळ आणि वेलची पूड हे मिश्रण एकत्र शिजवून घोटून घ्यावं. एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ, मैदा, रवा, मीठ, तूप आणि पाणी घालून पीठ भिजवावं. या पिठाची पारी लाटून त्यामध्ये पुरणाचं सारण भरून करंज्या कातून घ्याव्यात आणि खरपूस तळून सर्व्ह कराव्यात.